कुठल्या एखाद्या स्पेसिफिक पर्सनचं, नातेसंबंधाचं जर कार्मिक कॉन्ट्रॅक्ट, कर्मबंधन संपलं तर कसं ओळखायचं? फर्स्ट ऑफ ऑल, त्यांनी बोललेल्या कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला आता वाईट वाटत नाही आहे, त्यांनी तुम्हाला ट्रिगर करण्यासाठी कुठलीही गोष्ट बोलली आहे किंवा केलेली आहे, तर तुम्हाला ना खूप खुशी होत आहे, ना त्याचा राग येत आहे, नाही तुम्हाला त्याचा द्वेष फील होत आहे, कुठल्याही कडूपणा नाही आहे तुमच्या मनात. त्यांनी काहीही केलं तरी आता तुम्हाला त्याच्याबद्दल कुठलीच भावना नाही आहे. तर हे वन ऑफ द रिझन असू शकतं. च्या कुठल्याच गोष्टीने तुम्ही आता ट्रिगर होत नाही आहात, कुठलीच रिॲक्शन देत नाही आहात आणि मग तुम्हाला स्वतःलाच इतकं फ्री फील होतं आहे की त्याच पर्सननी थोडंसं जरी काही केलं तर तुम्ही लगेच हर्ट व्हायचे, रडत बसायचे. पण आता तसं होत नाही आहे. तर ही खूप जास्त फ्रीडमची फिलिंग आहे. ह्याच पर्सननी जर आधी काहीही बोललं तरी तुम्ही लगेच हर्ट व्हायचे, पण आता परिस्थिती वेगळी आहे आणि त्यांनी काहीही बोललं तरी तुम्ही कुठल्याच गोष्टीला ट्रिगर आउट होत नाही आहे. तर हे एक उदाहरण आहे की तुम्ही त्याच्या कार्मिक कॉन्ट्रॅक्टपासून, कर्मबंधनापासून मुक्त झालेले आहात. तुम्ही आधी ज्या प्रकारे त्या सिच्युएशनला, त्या पर्सनला रिॲक्ट करत होतात, राग करत होतात, द्वेष करत होतात, आता तुम्ही तसं करत नाही आहेत. त्यामुळे जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीने तुम्हाला जी गोष्ट शिकवायची होती ती शिकवलेली आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टमधून आता तुम्ही मुक्त झालेले आहात असं होतं. तुमच्या लाईफमध्ये जर कुठला असा पर्सन असेल ज्यापासून तुम्ही कर्मबंधनातून मुक्त झालेले आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा.